मालेगावात शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखलेला आहे। मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे। मनमानी पद्धतीने अधिग्रहण सुरू असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे। अधिग्रहण दर कमी लावण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले, त्यामुळे शासन दरबारी तक्रारी दाखल करूनही अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना विचारात घेण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। मालेगावात शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखलाय। मनमाड इंदोर जो महामार्ग आहे, रेल्वे महामार्ग आहे, त्या रेल्वे महामार्गासाठी जे शेतकऱ्यांची जी जमीन आहे ती अधिग्रहित केली जात आहे व त्याच पार्श्वभूमीवर आपण बघू शकतोय की शेतकरी जे हे आक्रमक झालेले आहेत व चाळीसगाव फाटा येथे इंदोर मुंबई जो महामार्ग आहे हा चक्का जाम केलेला इथं दिसून येत आहे। व आपण इथे काही शेतकरी आहेत यांच्यासोबत बोलूया की दादा काय सांगाल आपण? मनमाड इंदोर जो रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे आणि तो जो केंद्र शासनाने मंजूर केला आहे, परंतु मालेगाव तालुक्यातून आणि मालेगाव तालुक्याच्या हाकेच्या अंतरापासून जे 15 गावं या भूसंपादनामध्ये अधिग्रहित होत आहेत, तर त्याला मोबदला अतिशय कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर त्या विरोधात आम्ही सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करीत आहोत। जर आमच्या शेतकऱ्यांना जर योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही या पुढचं आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपाचं असेल, याची सर्व प्रशासनाने दखल घ्यावी। यात शेतकरी कुठल्याही प्रकारचा जबाबदार राहणार नाही। शेतकऱ्यांना 10 वर्षापूर्वी MIDC 15 लाख रुपये एकरी जमिनीचा रेट मिळाला, त्याच्यानंतर आता त्याच्या 4 पट मिळायला पाहिजे। बरं, नक्कीच इथे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या ज्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्याने तर यापुढेही आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत। प्रदीप पाटील, पुढारी न्यूज, मालेगाव।